सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडने असा एक पाऊल उचललं की संपूर्ण प्रकरणाची दिशा बदलू शकते। कोर्टात सुरू असलेल्या या लढाईत आता मोठा ट्विस्ट आलाय। बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली। हा प्रकार राज्यभरात गाजला। पोलिसांनी या प्रकरणात वाल्मिक कराडला मास्टरमाइंड म्हणून अटक केली। सध्या केस कोर्टात सुरू आहे आणि देशमुख कुटुंबियांसाठी विशेष सरकारी वकील म्हणून खुद्द उज्ज्वल निकम यांची नेमणूक झाली आहे। प्रकरणात पोलिसांनी 1500 पानांची चार्जशीट दाखल केलीय। त्यात हत्या, अॅट्रॉसिटी आणि खंडणी हे तिन्ही गुन्हे एकमेकांशी जोडले आहेत असा थेट आरोप केलाय। देशमुख यांना मारणाऱ्यांनी त्यांच्या आवादा कंपनीकडून 2 कोटींची खंडणी मागितली होती। खंडणी मागणाऱ्यांचे व्हिडिओही कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी शूट केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। त्या सर्वातून पोलिसांचा दावा आहे की हत्येचा मास्टरमाइंड म्हणजे वाल्मिक कराड। पण आता हाच वाल्मिक तुरुंगातूनच हलवून टाकणारा डाव टाकतो वकील बदलण्याचा। वाल्मिकचं वकीलपत्र अशोक कवडे यांच्याकडे होतं, पण अचानक त्यांच्या जागी विकास खाडे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली। खाडे हे कोल्हापूरचे सुप्रसिद्ध फौजदारी वकील असून राज्यभरात त्यांनी अनेक मोठ्या केसेस लढवलेल्या आहेत। पहिल्याच सुनावणीला त्यांनी कोर्टात सांगितलं की अद्याप सर्व कागदपत्रं त्यांच्या हातात आलेली नाही। ही गोष्ट किती साधी वाटत असली तरी ती खूप काही सांगून जाते। उज्ज्वल निकमांसारख्या दिग्गज सरकारी वकिलांसमोर टिकून राहायचं असेल तर त्याच तोलामोलाचा वकील हवा। हे कदाचित वाल्मिकला कळालं असावं। प्रश्न असा की वकील बदलल्यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणी कमी होतील का? नवीन वकिलाच्या खेळीमुळे केसची दिशा बदलेल का? उज्ज्वल निकमांसारख्या अनुभवी वकिलासमोर विकास खाडे काय नवा युक्तिवाद मांडतील? या सर्व प्रश्नांची उत्तरं अजून काळाच्या गर्भात आहेत। पण एक मात्र नक्की, त्या केसचं पुढचं प्रत्येक पाऊल महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणार आहे। संतोष देशमुख हत्ये प्रकरणात पुढे काय घडतं? कोणती नवी माहिती समोर येते? कोण जिंकतो आणि कोण हरतो? हे सगळं पाहायला विसरू नका। सबस्क्राईब करा चेहरा महाराष्ट्राचाच नल्ला, कारण हे प्रकरण आहे फक्त हत्येचं नाही, तर न्यायासाठी चाललेल्या लढाईचं।